विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला जेल बंद करण्यात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलंय। या कारवाईमध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, स्कॉर्पिओ वाहनं, मोबाईलसह इतर साहित्य असं जवळपास 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 13 मार्च रोजी रात्री 10 वाजता सुमारास आपले फिर्यादी जे होते ते बाईकवर जात होते। मागून एक स्कॉर्पिओ मध्ये 3 लोक आले आणि त्यांना अडवून त्यांना एक प्रकारे किडनॅप केले। स्कॉर्पिओ मध्ये बसवले आणि पुढे जाऊन त्यांच्याकडून एक मोबाईल फोन आणि 45,000 रुपये ते स्नॅच केले आणि मग रोडवर सोडून पळून गेले। त्याच्यानंतर 24 तास आपली टीम LCBची आणि पोलीस स्टेशनची टीम लागलेली होती। तर त्यामध्ये आम्हाला यश मिळाला। कालच्या रोजी कोल्हापूरमध्ये ते आरोपी भेटले। त्याच्यामध्ये टेक्निकल पुरावे आणि ह्युमन इंटेलिजन्स दोन्हीचा वापर करण्यात आला आणि 5 आरोपी आम्ही टोटल 6 आरोपी ताब्यात घेतले। काल रोजी 5 आरोपी कोल्हापूरवरून घेतले। ते सगळे रिकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। मॅक्सिमम यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आता लिगल ऍक्शन घेतली जातं। दरोडा, जबरी चोरी, खूनचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। सर, पुढे याच्यात काही घटनांमध्ये पोलिसांना यश येणार आहे का? किती टीम काम करते तुमच्या? आता LCBची टीम आहे, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनची टीम आहे, दोन्ही मिळून काम करत आहे। त्याच्यामध्ये आता इंट्रोगेशन वगैरे चालू आहे। मला PCR भेटलेला आहे ऑलरेडी। PCR मध्ये इंट्रोगेट करून आता यांनी अजून काय केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगता येईल। सर, इराणी टोळीचा जो प्रकार आहे, तर पोलीस असल्याचे सांगत आहे, तर नागरिकांना नेमकं काय आव्हान आहे? कारण घटना वाढल्या। एक असं पण आव्हान आहे, या टोळीच्या बद्दल आम्ही टीम लागलेली आहे, आम्ही काम करत आहोत, त्यांना पकडण्याचा पूर्ण प्रयत्न आहे। परंतु तुम्ही नागरिकांना पण आव्हान आहे की कोणीही पोलिसवाला थांबवून तुम्हाला सोने वगैरे मागत नाही की तुम्ही सोने कशाला काढले, तुम्ही कशाला घातलेले आहे। असं जर काही झालं की लगेच 112 आपला आहे, डायल 112 कॉल करा। ते गाडी इमिडिएटली तुमच्याकडे पोहोचेल आपली पोलिसाची। काही जर डाऊट असेल की पोलिसवाला आहे की नाही आहे, तरीही तुम्ही 112 वर कॉल करा इमिडिएटली। तर पोलिसवाला कधी असं करत नाही की तुम्ही आले आणि तुम्ही सोने कशाला घातले, सोने काढून द्या आम्हाला, असं काय कोणालाही द्यायचं नाही। प्रयत्न चालू आहे। ते घरफोडीचे गुन्हे आहे, घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये पण प्रयत्न चालू आहे। ऑलरेडी आपली टीम लागलेली आहे। एक टीम हैदराबादला आहे सध्या। तर आता कंटिन्युअसली काही ना काही घरफोडीचे चोरीचे गुन्ह्यामध्ये जे होत आहे त्याच्यामध्ये आमच्या टीमचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।